भाजपा उद्योग आघाडीच्या नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सेजल कदम यांच्याकडून उद्घाटन. भारताचे माजी पंतप्रधान व श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपा प्रदेश उद्योग आघाडी, तारांगण संकुल समिती आणि ईशा नेत्रालय फाउंडेशनच्या वतीने ठाण्यातील तारांगण संकुलात आयोजित केलेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल संजय कदम यांनी शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात तारांगण संकुलातील सदस्यांबरोबरच संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांचीही मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिराला प्रतिसाद दिल्याबद्दल सेजल कदम यांनी नागरिकांचे आभार मानले. यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करून आदरांजली वाहण्यात आली. नमस्कार, मी सेजल कदम, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची महिला सेनेची महाराष्ट्राची अध्यक्षा संयोजिका. आज पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने जयंतीचं विशेष महत्त्व असल्यामुळे आज आम्ही ठाण्यामध्ये तारांगण जो एक खूप मोठी सोसायटी आहे ठाण्यातील, इथे आज त्यांच्या जयंतीनिमित्त नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या जयंतीनिमित्त नेत्र हे एक असं शरीराचं असं अवयव आहे की त्याचं खूप महत्त्व आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने मी नेत्र शिबिर भरवलेलं आहे आणि याला दिवसभरात चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि अटल बिहारी वाजपेयींना आमची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. नमस्कार. कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रसिद्ध कविता, झुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते, सत्य का संघर्ष सत्ता से, न्याय लड़ता निरंकुशता से, अंधेरे ने दी चुनौती है, किरण अंतिम अस्त होती है. अटल बिहारी वाजपेयी यांची दुसरी एक प्रसिद्ध कविता, गीत नहीं गाता हूँ, बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, टूटता तिलिस्म आज सच ये भय खाता हूँ, गीत नहीं गाता हूँ. क्षमा करो बापू, क्षमा करो बापू तुम हमको, क्षमा करो बापू तुम हमको, वचन के भंग अपराधी, राजघाट को किया अपावन, मंजिले भूले यात्री आधी. जय प्रकाश जी रखो भरोसा, जय प्रकाश जी रखो भरोसा, टूटे सपनों को जोड़ेंगे, चिता भस्म की चिंगारी से अंधकार के गढ़ तोड़ेंगे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कायद्याचे पालन करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय ओक यांचे प्रतिपादन. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण मान्य करून स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीने प्रायश्चित्त तर नव्या पिढीने आत्मपरीक्षण करावे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी. आपल्याकडे आदर्शवत राज्यघटना आहे, पण त्या राज्यघटनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते पूर्णपणे नागरिकांवर अवलंबून आहे. घटनाकारांचा, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा उद्देश सफल करायचा असेल तर प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय ओक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत शनिवारी केले. गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच पुढील महिन्यात 26 जानेवारी रोजी संविधानास 74 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संविधानाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचे संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी भूषविले. व्याख्यानमालेचे हे 12वे पुष्प होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीतील अखेरच्या भाषणाचा संदर्भ देत न्यायमूर्ती ओक यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे शब्द किती मुरलेले आहेत याचा प्रत्यय येत असल्याचे सांगितले. या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक आक्षेपाचा आदरपूर्वक उल्लेख करत त्याला उत्तर देत दिले आहे. त्यांच्या विचारात स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय यांचे पालन केले असल्याचे त्यांच्या भाषणातून शिकायला मिळते. सध्याच्या काळात हे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी यांचे लिखाण वाचले तर त्यातही तेच पाहायला मिळते, असेही न्यायमूर्ती ओक म्हणाले. राज्यघटनेला 74 वर्षे पूर्ण होत आहेत. या राज्यघटनेचे पालन करण्यात आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करावा. घटनेचे 21वे कलम महत्त्वाचे आहे. त्यात जगण्याचा अधिकार आहे. त्या जगण्याच्या अधिकारामधला महत्त्वाचा अधिकार निवाऱ्याचा हक्क आहे. शहरात निवाऱ्याचा हक्क आपण सामान्यांना दिला का? नागरिकांना विनाविलंब न्याय मिळतो का? असे प्रश्नही त्यांनी मांडले. व्याख्यानाच्या आरंभी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दोन्ही वक्त्यांचे ग्रंथ, बुके, रेखाचित्र आणि शाल देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे उपस्थित होते. व्याख्यानासाठी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ विधिज्ञ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र पाटणकर यांनी या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन केले. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतील, किंबहुना त्याचा मसुदा मान्य झाला त्याला 75 वर्ष पूर्ण झालीच आहेत. ती होतील किंवा ती फक्त तारखेनी 26 नोव्हेंबर 2024ला, पण ती सुरुवात झालेली आहे. या 26 नोव्हेंबरपासून संविधानाचा अमृत महोत्सव सुरू होईल. हा विषय मी मुद्दाम सुचवला. याचं कारण असं की आपलं नागरिक म्हणून भूमिका ही प्रायश्चित्ताची असली पाहिजे. ज्यांना प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता नाही अशा तरुण पिढींनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्या पिढीने तर प्रायश्चित्तच घेतलं पाहिजे, कारण आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. साधारण 12.5 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर माझा जन्म झाला. त्यामुळे सगळं काही आयतं मिळाल्यासारखं पुढचं आयुष्य होतं. मध्यंतरी त्याच्यात काही युद्ध झालीत, काही संघर्ष झाला, परंतु या संविधानामुळेच आपल्याला काही मिळालेलं आहे
हे आजवर समजायला कठीण गेलं. मित्रांनो, पहिल्यांदा सुरुवात करा आणि संविधानाचं ऋण मान्य करा. ती सवय लावून घ्या. हे कायद्याचं पुस्तक नव्हे. कोणीही बसून कायद्याचं पुस्तक म्हणून जर याचा विचार करायला लागलात तर अतिशय दुःखद ती बाब आहे असं समजा. मध्यंतरी एका दिवशी काही वेळेला चुका होतात, तशा माझ्याही हातून एक चूक झाली. एका गृहस्थांनी मला सांगितलं की 26 नोव्हेंबरचा दिवस आहे, त्यानिमित्ताने कुठल्या तरी वाहिनीवर संविधानाची चर्चा आहे आणि त्यात तुम्ही सहभागी व्हावं, थोडा वेळ आम्हाला द्यावा, चर्चा हिंदीत आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, माझं हिंदी तेवढं चांगलं नाही आहे म्हटलं. पण ते म्हणाले नाही आप आइए. मी सहभागी झालो. चर्चेला सुरुवात करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चर्चा सुरुवात करणारा माणूस आणि चर्चेचं सगळंच संचालन करणारा हा सर्वात अधिक बोलतो, दुसऱ्याला तो बोलूच देत नाही. त्या गृहस्थांनी बोलताना असं म्हटलं की संविधानातला हा भाग या संविधानातून या देशाच्या संविधानातून आपण घेतलाय. अगदी आयर्लंड पर्यंत तो आला आणि त्याने सांगितलं की आपण कुठून कुठून घेतलेला आहे. मला 2 वाक्य मी बोललो आणि त्याने नंतर पुढे मला बोलू दिलं नाही. हे खरं आहे. आणि बोलू न देण्याचं कारण असं की मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की असं उधारीने संविधान मिळालेलं नाहीये, कोणाचं कर्ज घेतलेलं नाहीये आपण. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भारताची लोकशाही आध्यात्मिक पायावर उभी आहे. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. भारतरत्न माजी पंतप्रधान आणि ICCRचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. भारतीय संस्कृती आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे आध्यात्मिक पायावर उभी असलेली भारतीय लोकशाही ही आध्यात्मिक लोकशाही आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती, यानुसार हेच अंतिम सत्य आहे असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यात केले. भारतरत्न माजी पंतप्रधान आणि ICCRचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मिती केलेल्या इंडिया इन्स्पायरिंग ऑफ डेमोक्रॅटिक ट्रेडिशन, भारतीय लोकशाही परंपरेचे प्रेरणास्रोत या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर सहस्त्रबुद्धे बोलत होते. ठाण्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र ठाणे आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी या पुस्तकाचे प्रकाशन चाणक्य फिल्म अभिनेते डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे होते, तर व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा दाते, कार्यवाह मकरंद मुळे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य सुजय पत्की उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांची राजनीती पलीकडील भाषणे असलेल्या या पुस्तकाची महती विशद करताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी अटलजींच्या अनेक आठवणी जागवत आगामी वर्ष हे अटलजींच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे, तेव्हा या जनशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उत्तम कार्यक्रम होणे हा भाग्ययोग असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्याने जगात कुठेही नसलेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पायावर उभी असलेली आपली लोकशाही आहे. 75 वर्षे झाली तरी आपली लोकशाही उत्तरोत्तर प्रगल्भ होत आहे. भारताविषयी काही पाश्चात्य देशांमध्ये विकृत लिखाण केले जाते, मात्र आपली एकता आणि विविधता कधीही विभाजनाला उत्तेजना देत नाही. आपण विविध आहोत म्हणूनच एक आहोत असे स्पष्ट करताना त्यांनी ब्रिटिश देशाचा दाखला दिला. तसेच अनिवासी भारतीयांनी भारतीयाची प्रतिमा किंबहुना सौम्य संपदा प्रभावी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. दरम्यान डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनीही भारतीय प्राचीन ग्रंथ ते भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कौटिल्य आदींच्या काळातील उज्ज्वल इतिहास व संस्कृतीचे दाखले दिले. और विनय जी ने आज इसको बड़ा स्पष्ट किया कि प्रजातंत्र का अर्थ सिर्फ
राजनीति के अतिरिक्त भी अन्यान्य जो क्षेत्र हैं उसमें भी प्रजातंत्र चाहिए। मैं उसके बड़े संक्षेप में आऊंगा, लेकिन सबसे पहले जिसे हम जानते हैं वैदिक काल में क्या संकल्प रहा है, कहाँ है भारतीय प्रजातंत्र के मूल बीज और मूल। आप सबने पंचायत सुनी होगी, ग्राम पंचायत, हमारे यहाँ की कल्पना सर्वोदय है, लेकिन हमारी डेमोक्रेसी की, हमारे प्रजातंत्र की जो स्थापना है उसके आधार में एक सभा है, एक समिति। सभा और समिति प्रजापति की दो पुत्रियां हैं। सभा ऐसे व्यक्ति जिनकी आभा से भरी हो वह सभा है, जिसमें आभा युक्त व्यक्ति और स्त्री हो वो सभा है। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न। देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने गडकरी रंगायतन ठाणे येथे 24 डिसेंबर 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथजी भोईर यांच्या हस्ते गणेश पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमात असंख्य विद्यार्थ्यांना कलागुणांना सादर करण्याचा वाव मिळाला। तसेच वर्षभरातून क्लासेसमध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजेत्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संदीपजी पाचंगे, कामगार नेते शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विजयजी त्रिपाठी, माणगावचे ग्रामस्थ देशमुख यांचे गुरु भारंबे सर व आईवाळे सर, प्रकाश पाटील सर, सचिन सरोदे सर, समाजसेवक राजीवजी शिरोडकर, श्री विभूती प्रकाश नंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंवर राकेश गंभीर सिंह तोमर यांचे हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। यावेळी आमदार संजय केळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की देशमुख सरांनी गेल्या 28 वर्षापासून ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचे कौतुक केले। देशमुख सर हे ज्ञानदानाचं काम करत असतात। देशमुख सर हा एक ज्वलंत विद्यार्थी घडवण्याचा कारखाना आहे। त्यामध्ये त्यांनी आजपर्यंत असंख्य विद्यार्थी घडवलेत। त्यांचा समाज घडवण्यासाठी मोलाचा हात आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो, वेळोवेळी त्यांना मदत करतो। देशमुख सरांसारखे नेतृत्व शिक्षण क्षेत्रामध्ये होणे नाही। तसेच या प्रसंगी क्लासेस संचालक संघटनेचे इतर पदाधिकारी आणि गणेश क्लासेसचे पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गणेश क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख सर यांनी तर सूत्रसंचालन अनिल काकुळते सर व भारती देशमुख मॅडम यांनी केले। हा सर्व क्लासेसमध्ये वर्षभरामध्ये जे काही विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक गुणांना वाव देण्यासाठी गणेश क्लासेस हा बंधित आहे आणि त्याच्या अंतर्गत अनेक विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात। या वर्षभरातल्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांचं पारितोषिक हे आजच्या दिवसात दिलं जातं आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आज व्यासपीठच मिळत नाही आहे। त्या कलागुणांना वाव देण्यासाठी
मी अनेक प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ क्रिकेट सामने जे 10 डिसेंबरला राबवले होते, तर 10 डिसेंबरच्या क्रिकेट स्पर्धांसाठी अक्षरशः मुलांचा एवढाच उत्तम प्रतिसाद होता. 55 संघ जवळजवळ आले होते. एका गोष्टीचं मला नवल वाटत होतं, खेद वाटत होतं, तर त्या ठिकाणी जे नवयुवक विद्यार्थी होते त्यांनी तर एक खंत व्यक्त केली की आम्हाला सर या ठिकाणी विभागामध्ये, वागळे विभागामध्ये एकही असं क्रिकेटचं मैदान खेळण्यासाठी नाही आहे, परंतु त्यांच्यामधल्या तो गुण पाहिल्यानंतर खरोखर डोळ्यातून पारणं फेटण्यासारखा त्यांचा प्रतिसाद होता. जर ह्याच विद्यार्थ्यांना जर चांगलं व्यासपीठ मिळालं, चांगले जर क्रीडा संकुले मिळाले, तर उद्या भविष्यातील सचिन तेंडुलकर हा आपल्या ठाण्यातून का नसावा, आणि हे सुद्धा शक्यता आहे. तर मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करेन की ठाण्यातील जे क्रीडा संकुले आहेत हे वागळे स्टेट प्रभागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी त्या साईडला इकडे ठाणा स्टेशनला दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, सेंट्रल मैदान आहेत. परंतु जर नीट विचार केला, किसननगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर, सावरकरनगर अशा परिसरात जर विचार केला तर विद्यार्थ्यांना असं कोणत्याही प्रकारचं क्रीडा संकुल किंवा कुठल्याही प्रकारची अशी सोय नाही आहे.